हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. नवरात्रोत्सवाला अगदी उत्साहाने सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत या नवरात्रोत्सवात कन्यापूजन केव्हा करायचे आहे, कन्यापूजन का करतात, ते कन्यापूजन कसे करायचे, तसेच कन्यापूजनाला कोणत्या वस्तू भेट दिल्या पाहिजे ज्यामुळे दुर्गा माता प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज नवरात्रीचा 6वा दिवस आहे. प्रत्येक दिवसाला वेगळंच महत्त्व आहे. त्यानुसार कन्यापूजन देखील नवरात्रीत केलं जातं. कन्यापूजन नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी काही घरी केलं जातं. पण खरं बघायला गेलं तर कन्यापूजन अष्टमी तिथीलाच करायला पाहिजे. या दिवशी देवीचा उपवास करणारे भक्त घरोघरी कुमारिका कन्यांना बोलवून त्यांना जेवू घालतात. खरं तर मुलींना देवीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी मुलींना भोजन दिल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कन्यापूजन दरम्यान 9 मुली असणे आवश्यक आहे. जर मुलींचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन समृद्ध राहते असं म्हटलं जातं. कन्यापूजन शक्यतो अष्टमी तिथीलाच करावे. काही भाविक नवमीला देखील कन्यापूजन करतात. नवरात्रीच्या काळात अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मुलींना भोजन देण्याचा नियम आपल्या शास्त्रात सांगितलेला आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वय 2 ते 10 वर्ष वयोगटातील 9 मुलींना भोजन दिल्यास सर्व प्रकारचे दोष दूर होतात. मुलींना भोजन देण्यापूर्वी देवीला नैवेद्य दाखवावा आणि ज्या वस्तू आपण कुमारिकांना भेट देणार आहोत त्या देवीसमोर ठेवाव्यात. त्यानंतर कुमारिकांची पूजा करावी. अष्टमीला देवीच्या विविध प्रकारे पूजा केल्या जातात. या दिवशी देवीच्या शस्त्रांची देखील पूजा करावी. या तिथीला पूजा करून देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष नैवेद्य देऊन हवन करावे. याबरोबरच 9 मुलींना घरी बोलावून अन्नदान करावे. दुर्गाष्टमीला दुर्गा देवीला विशेष प्रसाद द्यावा. पूजेनंतर रात्री जागरण, भजन, कीर्तन, नृत्य करून हा उत्सव साजरा करावा. जर तुम्ही बेरोजगारीने त्रस्त असाल तर 6 वर्षाच्या मुलीला छत्री आणि कपडे भेट द्या. 5 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींना दूध, पाणी किंवा फळांचा रस यांसारखे अन्नपदार्थ दिल्यास सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. प्राचीन धर्मग्रंथ आणि पुराणानुसार नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी किंवा अष्टमी तिथीला कुमारिकांचं पूजन करणं आवश्यक आहे. कारण कन्येची पूजा केल्याशिवाय भक्ताचे नवरात्रीचे व्रत अपूर्ण मानले जाते. कन्यापूजेसाठी सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिथी योग्य मानली जाते. 10 वर्षापर्यंतच्या मुली कन्याभोजनासाठी योग्य आहेत. आता जाणून घेऊया कन्यापूजन कसे करायचे. कन्यापूजेच्या दिवशी घरी येणाऱ्या मुलींचे खऱ्या मनाने स्वागत केले पाहिजे असे आपले ज्योतिषशास्त्र सांगते. यामुळे देवी प्रसन्न होते. यानंतर कन्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत. एका चांगल्या कपड्याने ते पाय कोरडे करायचे. यामुळे भक्ताच्या पापांचा नाश होतो. यानंतर त्या कन्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यामुळे भक्ताची प्रगती होते. पाय धुतल्यानंतर मुलींना स्वच्छ आसनावर बसवायचे. सर्व मुलींच्या कपाळावर कुंकू लावायचे. मुलींना जेवण देण्यापूर्वी देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि नंतर सर्व मुलींना जेवण द्यायचं आहे. त्यानंतर जेवण झाल्यानंतर मुलींना भेटवस्तू द्यायच्या आहेत. तर आपण कोणत्या भेटवस्तू द्यायच्या आहेत ते जाणून घेऊया. मुलींना भेटवस्तू स्वरूपात लाल रंगाचे कपडे भेट दिले पाहिजे. जर कपडे देणे शक्य नसेल तर लाल रंगाचा रुमाल, लाल रंगाची चुनरी आपण देऊ शकतो. कारण देवी मातेला लाल वस्त्र खूप आवडतात आणि देवी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. कन्याभोजनादरम्यान कन्यांना एक फळ नक्की द्यायचे. असे मानले जाते की फळे दान केल्याने तुमच्या चांगल्या कर्माचे फळ अनेक पटीने परत मिळते. केळी आणि नारळ हे सर्वात शुभ फळ मानले जाते. केळी भगवान विष्णूला प्रिय आहे तर नारळ मातेला प्रिय आहे. यामुळे या दोघांपैकी कोणतेही एक फळ कन्यापूजनाच्या दिवशी नक्कीच दान करावं. कन्याभोजनात प्रसाद स्वरूपात खिरीचा समावेश नक्कीच असावा. देवी मातेला भोग अर्पण केल्यावर मुलींच्या जेवणात रव्याची खीर, तांदळाची खीर, पिठाची खीर तुम्ही देऊ शकता.
नवरात्रीमध्ये मुलींच्या जेवणानंतर सर्व मुलींना मेकअपचे साहित्य भेट म्हणून नक्कीच द्यायचे आहे. सर्वप्रथम शृंगाराचे साहित्य देवीला अर्पण करावे, त्यानंतर मेकअपचे साहित्य मुलींमध्ये वाटावे. असे मानले जाते की मुलींना दिलेले मेकअपचे साहित्य थेट देवीला मिळते. परंपरेनुसार जेव्हा मुली घरातून निघतात सासरी जायला, तेव्हा तांदूळ दिला जातो. त्याप्रमाणे कन्या भोजनानंतर निरोप देताना मुलींना तांदूळ नक्कीच द्यावे. अक्षतेसोबत जिरे देखील द्यावे. नवरात्रीच्या काळात मुलींना कोणत्याही कन्येला दुखवायचं नाही किंवा कोणत्याही महिलेचा अपमान करायचा नाही याची विशेष काळजी घ्यायची. तर आजच्या व्हिडिओत आपण कन्यापूजन कसे करायचे, कधी करायचे, मुलींना भेटवस्तू स्वरूपात काय द्यायचे याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हाच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.